नमस्कार मंडळी, नमस्कार. मी तुम्हाला पहिल्यांदाच एक बातमी दाखवणार आहे. जे नाव आता फार फार सांगायची गरज नाहीये. मी सुशील कुलकर्णी, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अॅनालायझर पाहताय असं म्हणायला काय, लोगो तुम्ही बघताय त्यामुळे मी आहे सुशील कुलकर्णी, तुम्ही पाहताय अॅनालायझर, हे नेहमीचं वाक्य न उच्चारता आता उच्चारलंच की. मी तुम्हाला सरळ एक बातमी दाखवतोय. ती बातमी बघा. एका सकाळ वर्तमानपत्रातली ही बातमी असावी, कारण त्या कंसामध्ये बातमीदार हा शब्द लिहिलेला आहे आणि असा शब्द फक्त सकाळ लिहितं, म्हणून ती बातमी सकाळची असावी असा अंदाज लावून मी तुम्हाला ती बातमी दाखवतोय. आता सकाळची असेल तर सकाळनं अशी बातमी का छापली, हा प्रश्न सुद्धा आपल्या मनात येऊन जातो. ही बातमी आहे अनु आंग्रे नावाच्या एका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्ह्याच्या अध्यक्षाची. आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष, त्याची बातमी तुम्हाला मी का दाखवतोय असा प्रश्न पडला असेल. याच बातमीत फोटोही तुम्हाला फोकस करून दाखवतोय. त्यात फोटो दिलाय तो आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा. आता खरं तर टोपे मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातले आणि हा आंग्रे ठाणे नवी मुंबई परिसरातला नेता. आता या नेत्याला अटक झाल्यावर त्याची छायाचित्र लोकलच्या नेत्यांसोबत दाखवण्यापेक्षा राजेश टोपेंसोबत का दाखवली गेली असाही प्रश्न मला पडतो. खरं तर सकाळला फोटोज दाखवायचे होते तर नितेश राणे किंवा नारायण राणे जेव्हा भाजपत यायचे बाकी होते तेव्हा हा व्यक्ती त्यांचा समर्थक होता. त्यांच्यासोबतची अनेक फोटो नेटवर उपलब्ध असताना सुद्धा ते दाखवले नाहीत. बातमीत राजेश टोपेंसोबतचा फोटो दाखवला. याचा अर्थ असा आहे की सकाळला राजेश टोपेंच्या वरती हे बालंट टाकायचं असावं. म्हणजे मला बार काही म्हणायचं नाहीये. बर, ठाण्यातला हा जो व्यक्ती आहे तो जवळचा आहे म्हणे जितेंद्र आव्हाड यांच्या. त्यांचा खास माणूस आहे अशी माहिती आहे. कदाचित आव्हाडांसोबतचा फोटो टाकला असता तर सकाळच्या तिथल्या वार्ताहराला बंगल्यावर बोलवलं गेलं असतं आणि आपला अनंत कर्मुसे होऊ नये या धास्तीपोटी कदाचित आव्हाडांच्या सोबतचा फोटो न टाकता टोपेंच्या सोबतचा फोटो बातमीमध्ये टाकलेला असावा. असो, जे काय असेल ते असो, बातमी महत्वाची आहे. फोटोविषयीची एक सामान्य शंका माझ्या मनात आली, ती व्यक्त केली आहे. आता बातमीतल्या आशयाकडे आपण बोलूया. हा जो कोणी किशोर उर्फ अन्नू आंग्रे नावाचा व्यक्ती आहे, माफ करा नावाचे व्यक्ती आहे, आदरानं बोललं पाहिजे हो, ते राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. आता यांच्यावरती गुन्हे दाखल किती आहेत जरा बघून घ्या. तेही आकडे तुम्हाला, तेही संख्या तुम्हाला कळली पाहिजे. नवी मुंबई, ठाणे, ऐरोली या परिसरामध्ये, दिघा या परिसरामध्ये त्यांच्यावरती अनेक छोटे मोठे गुन्हे राजकीय कारणामुळे दाखल झालेले आहेत. ते राजकीय कारण असतात, त्याला काय फारसं महत्व द्यायला नको आहे. खरं तर अशा विषयाला आपण का महत्व देतो कळत नाही मला कधी कधी, की निष्कारण राजकीय गुन्ह्यांना आपण मोठे मोठे गुन्हे म्हणत असतो. गुन्हे फार किरकोळ आहेत. त्यांनी काही खून केलेले आहेत असा त्यांच्यावरती आरोप आहे. त्यांनी काही खुनाचे प्रयत्न केलेत असा त्यांच्यावरती आरोप आहे. त्यांनी काही अपहरण केले असा त्यांच्यावरती आरोप आहे. काही लोकांना चिटूरपुटूर देणगी निधी मागितली असेल, त्याला लोक खंडणी म्हणतात, असा खंडणी घेतल्याचा आरोप आहे. असे लहान लहान आरोप आहेत. आता जर कोणी माझ्यासारखा माणूस तो गुन्हेगार आहे असं म्हणत असेल तर त्याला संपवल्याशिवाय कसं कसं भागेल तुम्ही मला सांगा ना. म्हणजे तो अनंत कर्मुसे आव्हाडांच्या विषयात एक चित्र टाकतो, काय नालायकपणा आहे त्या अनंत कर्मुसेचा. तर त्याला टाकल्यावर त्याला 2-4 प्रसाद तर द्यायला पाहिजेत की हो. बंगल्यावर बोलून आम्ही मारलं तर आम्हाला गुंड कसं म्हणता. तसं यांनी फारच त्रास देणाऱ्या एखाद्या माणसाला संपवलं असेल. आता याला आवडली असेल एखादा प्लॉट, एखादी बिल्डिंग, ती घ्यावी वाटली असेल आणि त्या माणसानं नाही म्हणून सांगितलं असेल किंवा आडकाठी आणली असेल. मग आता एवढी आवडलेली गोष्ट घ्यायला कोणी जर नाही म्हणणार असेल तर त्याला या जगात राहण्याचा अधिकार आहे का तुम्ही मला सांगा. म्हणजे उगी असं राजकीय हेतूने आरोप नाही करायचे. तर त्यांनी असे लहान सहान छोटे मोठे काही खून, काही खुनाचे प्रयत्न, कुणाचे हातपाय तोडले असतील. बघा किती उदात्त विचार. खरं तर मारणारच होते. अनेक गुंड अशी आहेत की जी जीवानिशी मारून टाकतात. पण या महोदयांनी न मारता त्याला फक्त मरणाची भीती दाखवली हो. म्हणजे मरणाच्या दारापर्यंत गेलेल्या माणसाला न मारता परत आणलं आणि त्याला ओळख राहावी म्हणून काही 4-2 खुणा अंगावर दिल्या असतील. तर याला राजकीय कार्य समजायला पाहिजे. याला अजिबात गुन्हेगारी वगैरे काही समजता कामा नये. तर अशी काही छोटी मोठी गुन्हे या आंग्रे महोदयांच्या नावावरती आहे. नवी मुंबईत लोक यांना दादा म्हणतात, भाऊ म्हणतात, बॉस म्हणतात. अशी वेगवेगळ्या नावांनी ही माणसं ओळखली जातात. बरं, हे टोपेंच्या सोबत दिसतात, हे आव्हाडांच्या सोबत दिसतात, आधी राणेंच्या सोबत दिसायचे म्हणे, म्हणजे असं म्हणतात. म्हणजे
असं नको व्हायला की आपण राणेंच्या सोबत दिसले नाहीच असं म्हणलो नाहीत. ते नितेश राणेंच्या सोबत आहेत, ते नारायण राणेंच्या सोबत दिसले. मग पुढे पुढे ते राष्ट्रवादीमध्ये आले. कदाचित तिकडे त्यांना फार मोठा वाव मिळाला नसेल. राणेंनी जवळ ठेवायला एवढे, कसं असतं काही माणसांची क्षमता कमी असते. म्हणजे फार गुणवंत माणसांना सांभाळणं कठीण जातं. म्हणून तेवढे जोहरी, तेवढे पारखी राणे राहिले नसतील. म्हणून त्यांनी आपलं सोडलं की एवढ्या मोठ्या रत्नाला सांभाळून खरंच खूप कठीण असतं. एखादा मोठा हिरा आपल्या कपड्यात गुंडाळून ठेवावा आणि कपड्यातून प्रकाश चमकला आणि हा हिरा जगाला कळलं तर किती अवघड होतं. म्हणून कदाचित राणे सांभाळू शकले नसतील. पण हा हिरा राष्ट्रवादी काँग्रेसनं जोखला. असे अनेक हिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत. म्हणजे अगदी यांना ज्यांनी नियुक्तीपत्र दिलं ना, ते महबूब शेख ज्यांनी औरंगाबादमध्ये, तर ते त्या महबूब शेखनी यांना नियुक्तीपत्र दिलं, आपल्या जिल्हा शाखेचा अध्यक्ष वगैरे केलं. आणि यांचे प्रताप शब्द का चुकून वापरतो मला कळत नाही, यांचे पराक्रम जगाच्या समोर आले. आता खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडेच गृहमंत्री पद आहे. त्या पोलिसांना सांगू शकले असते. सुधीर पाटील नावाचे कोणीतरी पी आहेत त्या कुठल्या पोलीस, रबाळे पोलीस स्टेशनच्या सुधीर पाटील यांनी त्यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करून दाखवली आणि ते फरार आहेत असंही सांगितलं. यापूर्वी या महोदयांना अटक केलेली आहे. आता यापूर्वी अटक झाली म्हणजे या सरकारच्या काळात झाली बरं का, म्हणजे आधी भाजपच्या सरकारच्या काळात झाली वगैरे असं काही नाहीये. की त्यांच्यात दम नव्हता, यांच्यात होता. तर ती अटक पण झालेली आहे. तर अशा अन्नू उर्फ किशोर आंग्रे नावाच्या मोठ्या माणसाला अटक झाली आणि त्याची या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांसोबतची कनेक्शन उघड होऊ लागलेली आहेत. यांचा खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण अशी सगळी गुन्हे या माणसावरती आहेत. आणि याला प्रतिष्ठेनं या भागामध्ये वावरलं जातं. दिघा आणि ऐरोलीच्या परिसरात तर या साहेबांच्या विषयी इतका आदर आहे की लोक यांच्याविषयी बोलायला सुद्धा घाबरतात. अक्षरशः घाबरतात. म्हणजे मला आमच्या लहानपणीची एक गोष्ट आठवते की आमचे एक पाहुणे आहेत, घरभर श्रीमंत होते, खूप प्रचंड मोठे श्रीमंत. लोक त्यांना मालक नावानं हाक मारायचे. आणि पद्धत अशी होती म्हणे की मालकाच्या दारासमोरून जाताना लोक आपल्या पायातली चप्पल काढायचे आणि आपल्या बगलीत घेऊन खालीमान घालून निघून जायचे. एवढी वर्ष उलटली, 100 वर्ष उलटली आणि 100 वर्षानंतर सुद्धा मालकाच्या दारासमोर चप्पल काढण्याची प्रघात आजही चालू आहे. फरक फक्त इतका आहे की पहिले घाबरून चप्पल अशी काढून जात होते. आता लोकांनी चप्पल काढली की मालकाची लेकरं आत घाबरतात, कोण मारायला येतं की म्हणून. तर तशी इथे घाबरण्याची पद्धत आहे की काय असा प्रश्न पडतोय. म्हणजे ते वर्षानुवर्षापूर्वीची लोकांची ती घाबरायची पद्धत आहे. अशा लोकांना घाबरतात, लोक आदरानं घाबरतात. म्हणजे पहिले जशी मालकाला आदरानं घाबरायची ना, तशी ती घाबरतात. अजूनही ती पद्धत रूढ आहे त्या दिघा ऐरोली परिसराच्या मध्ये. यांच्याविषयी कुणी वाईट बोलत नाही. चांगल्या माणसाविषयी कोण वाईट बोलणार. तर अशा या महान व्यक्तिमत्वाला आता फरार घोषित केलेलं आहे. त्यांना एकदा अटकही झालेली आहे. हे महोदय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गृहमंत्री आहे. आणि सुरक्षित मुंबई, स्वच्छ ठाणे, सुरक्षित ठाणे असा शब्द हे सरकार नेहमी ठाणेकरांना, नवी मुंबईकरांना देत आलेलं आहे. हे खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित होतोय. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला काय मागू, कारण तुमच्याकडेही काही उत्तर असणार नाहीये. बघूया, दिलं सरकारी पक्षाने तर मिळून जाईल, नाहीतर आपण आहेतच पुन्हा बॉस साहेब म्हणून आदरानं मान खाली घालायला. कारण आता महाराष्ट्राचीच मान दुखावली आहे. त्यामुळं ती मानहानी कोण भरून काढणार. त्यामुळे आपणही गपचूप मान खाली घालून बसून राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जमलंच तर त्यांनी मला मारू नये एवढी प्रार्थना करा. धन्यवाद.